मित्रांनो नमस्कार. कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. माझ्या बाजूला एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व बसलेलं आहे. आज आपण खास त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो आहे. पुण्यातलं सिंहगड रोडवरचं त्यांचं निवासस्थान. आता त्यांचं नाव मी सांगण्यापेक्षा आपण याच हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला थोडंसं बोलतं करणार आहोत. आपण त्यांचं काम अफाट आहे. सगळं एखाद्या व्हिडिओमध्ये न मावणारं कार्य आहे आणि माझ्यासारखा छोटा माणूस त्यांचा काही गौरव करू शकतो असंही काही नाही आहे. शब्दांच्या पलीकडचं काम आणि अव्याहतपणे कार्य करत राहणाऱ्या काही व्यक्ती असतात. त्या अगदी गिनीचुनी व्यक्ती असतात. त्यापैकीच हे एक व्यक्तिमत्व आहे. सर नमस्कार. नमस्कार. कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव सांगा जरा. मी प्रदीप पांडुरंग ताम्हाणे, पण सध्या मला भाई ताम्हाणे या नावाने सगळे ओळखतात. येस येस. मी मूळचा मुंबईचा. ओके माझा जन्म, शिक्षण, पहिल्या 2 नोकऱ्या सगळ्या मुंबईत झाल्या. ओके आधी मी विक्रांतवर होतो 8 महिने, ओके. INS विक्रांत. INS विक्रांत. ओके. नंतर मग मी जॉईन महिंद्रा अँड महिंद्रा. ओके. तिथे मी 6 वर्ष नोकरी केली. अच्छा. त्यानंतर मी पुण्यातील SK बॉल बेरिंग ओके. तिकडे 26 वर्ष नोकरी केली. वा. आणि मग 50ला जेव्हा आलो तेव्हा मी व्हॉलेंटरी घेतली. अच्छा. त्या काळात हां. माझं मुंबईला लग्न झालं ओके. आणि आता मी पुण्यात स्थायिक झालो. सध्या तुम्ही पुणेकर आहात. सध्या मी पूर्ण पुणेकर आहे. ओके. हा जो तुम्ही टप्पा सांगितला INS विक्रांतमध्ये तुम्ही 7-8 महिने काम केलं, म्हणजे तुम्ही नेव्हीमध्ये होता? नेव्हीमध्ये, म्हणजे शाळेत असताना मी नेव्हीमध्ये होतो. ओके. नेव्हीमध्ये होतो, नंतर एअरविंगमध्ये होतो. अच्छा. तर माझी खूप इच्छा होती की नेव्हीमध्ये काम करावं. अच्छा. हां. पण साधारण 8-9 महिने काम केल्यानंतर मग जरा थोडा विचार घरच्यांचा पण बदलला. अच्छा. आणि अनफॉर्च्युनेटली मग मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केली. ओके ओके. त्यानंतर मग मी डिप्लोमा केला अच्छा. आणि मग मी SK बॉल बेरिंग इथे पुण्यात आलो. ओके. ह्या दोन्ही नोकऱ्या झाल्या, महिंद्रा अँड महिंद्रा आणि SK. चांगल्या ग्रुपमध्ये तुम्ही Yes, sir. सर्व्हिस केली आहे डेफिनेटली. पण मला जो तुमचा प्रवास कळलेला आहे त्याच्याविषयी जास्त मला तुम्हाला बोलतं करायचं आहे की ही समाजकार्य करणं, झपाटून त्या समाजकार्यात स्वतःला वाहून घेणं, याच्यासाठी असं काही जीवनात चिंगारी भडकली, कुठे कधी काय घडलं आणि मग तुम्ही इकडे खेचला गेला? नाही, खरं म्हणजे मला हे आमच्या आईपासून मिळालंय ओके. सगळं. हां. आमची आई मुंबईला खूप सोशल वर्कर होती. अच्छा. त्या काळात समाजकार्य खूप होतं आमच्या आईचं. हां. आशाताई ताम्हाणे म्हणून त्या प्रसिद्ध होत्या बरं. आणि त्यापासूनच मला खरी खूप प्रेरणा मिळाली. अच्छा. म्हणजे पुण्यात घरातच- आल्यानंतर पण, महिंद्राला असताना पण, हां. त्या वयात मी पहिल्याच जेव्हा स्मशानात गेलो ओके. तेव्हा मी खरं म्हणजे घाबरलो होतो. हां. पण नंतर मला कळलं की त्याचं काही नसतं आणि मग माझी ती कार्याला सुरुवात झाली. इव्हन वसंतराव नाईक असताना त्यांनी आव्हान केलं होतं की आपलं ज्या युद्ध झालं, हां. ॲट दॅट टाईम मी 18 वर्षात पूर्ण झालो होतं ओके. आणि तेव्हा माझं पहिलं रक्तदान झालं. अच्छा. आणि जी माझी मग सुरुवात झाली रक्तदानाची, हां. त्यामुळे मी मुंबईला असताना, पुण्यात असताना जे मी रक्ताचं कार्य पहिलं सुरू केलं. ओके. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही, म्हटलं जातं ना की कन्यादान, रक्तदान आणि त्यानंतर वेळेचं दान, होय. किसी को वक्त देना है, येस. किसी कार्य में खुद का वक्त बहाल करना है, या गोष्टींना जीवनात खूप महत्त्व आहे. खूप. त्यापैकी तुम्ही सेकंड थिंग, जे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली. सुरुवात केली. मग साधारण तुम्ही आता असं किती वेळा रक्तदान केलं असं तुम्हाला मी आठवतं? पुण्यात आल्यानंतर प्रथम चिंचवडला जो कॅम्प घेतला, ओके. कारण त्याच्या आधी मी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये स्वतःला जाऊन रक्त देत असतो. हां. आय बिलॉंग टू बी निगेटिव्ह. ओके. त्यामुळे त्याला खूप डिमांड Demand असायचा. आहे. रुबी, जहांगीर, रेड क्रॉस. हां. आणि मग आमच्या चिंचवडला कॅम्प घेतला. तो पहिला 9 जणांनी रक्तदान केलं अच्छा. 75 साली. हां. आणि त्यात आमची जी सुरुवात झाली, एस्केपला जी कॅम्प घ्यायला सुरुवात झाली, माझं स्वतःचं 130 वेळा रक्तदान झालेलं आहे. My God. हे मला सांगायला अभिमान वाटतो. वा वा. 130 वेळा. जबरदस्त. जबरदस्त. आणि बाय अरेंजिंग कॅम्प, मी वेगळ्या ठिकाणी कॅम्प घेतले. हां. ते जवळ 15,000हून जास्त बाटल्या मी गोळा केले. क्या बात आहे. सॅल्युटेबल आहे, सॅल्युटेबल आहे. मित्रांनो, स्वतः रक्त द्यायला सुद्धा आज माणूस तयार होत नाही. एक कितीही सुशिक्षित असला तरी त्याच्या मनात एक भीती असते, अरे बापरे, मी एक बाटली रक्त दिलं आणि मला विकनेस आला तर काय करणार. दिस इज द फॅक्ट इन सोसायटी. परंतु या गोष्टींना फाटा देत स्वतः रक्तदान करणं आणि कॅम्प आयोजित करून जास्तीत जास्त बाटल्या
हा रक्ताचं संकलन करण्याचा सामाजिक हेतू मनात ठेवत आज सुद्धा त्याच हेतूने जगत राहणं याचं खरोखर ना शब्दांच्या पलीकडे आहे. बरं भाईसाहेब, हा रक्तदानाचा एक आस्पेक्ट झाला की मी असं ऐकलं आहे की तुम्ही काही दिव्यांगांना पण मदतीचा हात देता, काही अशा ब्लाइंड लोकांची लग्न होय, पण होय. लावता. त्यानंतर तुमचं मी ऐकलंय की जे काही हात पाय तुटतात अपघातात किंवा कोणाला परिस्थितीमुळे काही होत नाही त्यामध्ये पण तुम्ही कार्य करताय. Yes. त्याविषयी थोडंसं मला सांगितलं हे तर बरं होईल. करत चला रक्तदान करत चला चिंचवडला आम्ही बऱ्याच स्पोर्ट्स हां. सुरुवात ऑर्गनाईज केल्या, ओके. बरीच मंडळ स्थापन केली, सामाजिक शिक्षण संस्था स्थापन ज्या झाल्या हां. ज्याच्या मी कार्यजनित होतो. आणि अशा कार्यामुळे मला 1982 साली महाराष्ट्र सरकारने हां. गुणवंत कामगार अरे वा. हा किताब तेव्हा दिला होता. वा. आणि माझी वाटचाल चालूच होती. ओके. आणि 50 नंतर म्हणजे मी व्हॉलेंटरी घेतल्यानंतर मी ठरवलंच होतं हां. की आपण पूर्ण वेळ आपण झोकून द्यायचं. आणि त्यानंतर मी दिव्यांग बंधू हां. ह्यांच्याकरता कार्याला मी सुरुवात केली. व्हेरी गुड. ज्यामध्ये जे अंधजन आहेत हां. किंवा ज्यांना हातपाय नाहीत, अपंग आहेत, त्यांच्या कार्याला मी गेली 30 वर्षे काम करतोय. ओके. आणि असे वेगवेगळे कॅम्प घेतो मी, नेत्रदानाचे ह्याचे कॅम्प घेतो. वा. रक्तदानाचे तर अजून चालूच आहे, पण आता कालपर्यंत पण वेगवेगळ्या संस्था आणून हां. की त्यांना जे कृत्रिम पाय असतात ओके. त्यांना मी ते देतो. अच्छा. हे करत असताना रानडे मोहन रानडे जे होते हां. गोवा क्रांतिकारक हां. यांच्या मार्गदर्शनाखाली मी बरंच काम केलं. हां. आणि मग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या सोसायटीतनं ज्या पडलेल्या सायकली असतात ओके. त्या गोळा करायचं काम उपक्रम सुरू केला. बर. आणि मग त्या 700-800 सायकलीमधनं जवळजवळ 300 ते 400 सायकली चांगल्या झाल्या, कलरिंग केल्या, रिपेअर केल्या. हां. आणि खेडोपाडी जी मुलं 7 ते 8 किलोमीटर चालत जातात चालत जातात. त्यांना आम्ही ते विनामूल्य दिल्या. वा. त्यांना क्या सायकली. खूप मोठं कार्य, खूप मोठं कार्य. त्यातल्या त्यात मानवतेच्या दृष्टिकोनातनं तुम्ही मध्यंतरी मी गप्पा मारल्या तुमच्याशी तेव्हा मला तुम्ही सांगितलं होतं, तो एक आस्पेक्ट माझ्या डोक्यात आला आत्ता, की कोरोनाच्या काळामध्ये खूप समाजामध्ये वाईट अवस्था होती. होय. त्या काळात म्हणजे लोक बाहेर पडायचं नाही, लॉकडाऊन वगैरे होतं, ठराविक लोकांना पासेस देऊन ते कार्य करायचे. त्या काळात तुमचं महान कार्य झालं. तर त्याविषयी थोडंसं तुम्ही काही अनुभव सांगता नाही, येईल? कार्य म्हणजे काय, लोक खूप घाबरत होते आणि हो. जे बट नॅचरल होतं. हां. पण माझा मुलगा आणि मी हां. आम्हाला फोन आले की हे गेलं बुवा आहे की मुलगा ॲम्ब्युलन्स बसायचा आणि संगमवाडीला नेऊन त्यांना हे करायचा. अच्छा. त्या कोणाला अलाउड होत नव्हतं. ती हो, ॲम्ब्युलन्स हो. परत फिरली की कळायचं की दहन झालेलं आहे. त्यानंतर जेव्हा नव्या पेठेत वैकुंठ इकडे जेव्हा अलाउड केलं चितेवर, हां. तेव्हा आम्ही स्वरूप वर्धिनीच्या मुली, स्वरूप वर्धिनी म्हणून जी संस्था आहे अच्छा. त्यांच्या मुलींचं मला खूप कौतुक वाटतंय. हां. त्या पण त्या अंत्यसंस्कार करण्याच्या आमच्यावर होत्या. माहिती. आणि आता पण जवळजवळ मी 250 ते 300 लोकांचे अंत्यसंस्कार केलेत. वा. काही कोविडच्या नंतर हां. काही प्रमुख व्यक्तींचे मी जे अंत्यसंस्कार केले त्यापैकी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे, अच्छा. प्रल्हाद गावडे हां. यांचे माझ्या हस्ते अंत्यसंस्कार झाले. मोहन रानडे म्हणजे गोवा गोवा मुक्ती मुक्तीचे संग्राम मधले. सेनानी त्यांच्या अच्छा, सेनानी. त्यांचा मी मानसपुत्र म्हणून वा. क्या बात. सगळ्यांना माहिती आहे. क्या. त्यांची मी खूप सेवा केली. हां. त्यामुळे इतर ह्याच्याबद्दल आम्ही संघाचं जे काम करतो हां. त्यातर्फे आम्ही ई कचरा गोळा करतो. बर. ई कचरामध्ये आम्हाला जुने लॅपटॉप मिळतात, अच्छा. टीव्ही मिळतात, कॉम्प्युटर मिळतात, मोबाईल मिळतात. मग ते आम्ही पूर्णम संस्था जी आहे संघाची ओके. त्याला देतो. ते रिपेअर दॅट ऑल अच्छा. थिंग्स. हां. आणि आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन जी आर्थिक दुर्बल विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही आम्ही ते ते distribute मोफत करताय. वाटतो. अच्छा. खूप खूप छान. अजून महत्वाचं म्हणजे हां. जी काही मंडळ आहेत आम्ही सगळी मंडळी एकत्र येतो अच्छा. आणि दरवर्षी अमावस्येला हां. आम्ही ज्या बेवार अस्थी असतात अच्छा. त्यांचं विधीपूर्वक पूजन करतो वा. आणि संगम घाटावर पडावर त्या अस्थी ठेवतो आणि विसर्जन करतो. तर आत्तापर्यंत 5,500च्या वरती अस्थींचं आमचं विसर्जन झालेलं आहे. माय गॉड. या बेवारस व्यक्ती होत्या. हो, बेवार त्या त्यांच्या- ससून आम्हाला देतात. त्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही आलेलं नव्हतं, ते तुम्हीच केले. नाही. इव्हन आमचा My एक God. मित्र आहे मंदार लांजेकर म्हणून, हां. त्याची संस्था आहे ती. पण आमच्या वेगवेगळ्या संस्थेमार्फत आम्ही एकत्र येतो ओके. आणि ते सगळं आम्ही विसर्जित करतो आम्ही. अच्छा. मित्रांनो, या मुलाखतीचा हा भाग 1 मी इथंच थांबवतोय. पण भाईसाहेबांकडनं ऐकण्यासारखं अजून खूप आहे. ह्याच्यासाठी मी हा इंटरव्ह्यू घेतोय
की अशा या व्यक्ती पडद्याच्या मागं राहून फक्त कार्य करण्यावरती भरोसा ठेवत असतात. त्यांना त्यांची प्रसिद्धी बिलकुल नको असते. मला त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी किती आदळापट करावी लागली ती मला माहिती आहे. त्यामुळं दुसऱ्या भागात आपण पुन्हा एकदा भेटूयात. या इंटरव्ह्यूमध्ये सध्या इतकीच माहिती. भाईसाहेब, जी काही माहिती दिली माझ्या चॅनलला तुम्ही त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा आपण भेटतोय दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये, धन्यवाद. दुसऱ्या भागामध्ये याच चॅनलवर. नक्की. पाहत राहा, ऐकत राहा. भाई ताम्हणे यांचं अफाट कार्य, थोडासा हे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवी या एका छोट्या कलाकाराचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. भेटूयात.